हाय नमस्कार मित्रांनो, मी सम्यक विजन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना, हा शूटिंगचा ब्लॉग असणार आहे। आज आपण आलो आहोत, माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हे एक रेल्वे स्टेशनचा सेट आहे मित्रांनो। तर इथे आज शूटिंग होणार आहे, तर मी दाखवतो या ठिकाणी सेट कसा असतो, रेल्वे कशी असते, सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। सो मित्रांनो बघा, हे आहे रेल्वे स्टेशन। बाहेर इथे कोल डाऊन म्हणून लिहिलेलं आहे। या ज्या समोर लेडीज दिसत ना, या इथे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आलेले आहेत। आज पूर्ण दिवस या शूटिंगसाठी ते काम करणार आहेत। जवळजवळ 30 ते 35 ज्युनियर आर्टिस्ट आज या ठिकाणी शूटिंगला आलेत मित्रांनो, बघू शकताय। बघा स्टेशनचं मुख्यद्वार, हा बघा, हा इथे रेल्वेचा ट्रॅक आहे आणि इथे रेल्वेचा खरोखरचा डबा आहे। एक डबा आणून ठेवलेला आहे इथे स्टेशनवर आणि डमी स्टेशन बनवलेलं आहे। पण बघू शकता इथे बघा, भुवनेश्वर रेल्वे स्टेशन इथे, आणि ह्याच्याच मागे दुसरं रेल्वे स्टेशन। जसं रिक्वायरमेंट असेल तसं ते लोक पेंट करतात। बघा, नवी दिल्ली, न्यू दिल्ली, बघा हुबेहूब एकदम स्टेशन सारखं बनवलेलं आहे। बघा तिकडे पुढे शूटिंग चालू आहे। बघा हे रेल्वे स्टेशनचं बाथरूम, काही स्टिकर्स पण लावले तिथे मिसिंग। स्टेशन एकदम हुबेहूब वाटण्यासाठी आहे ना, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। समोर दिसते आपल्याला इलेक्ट्रिकची रूम, नंतर बुक स्टॉल, इथे अमूलची ॲड आहे। स्टेशन एकदम हुबेहूब वाटण्यासाठी ना आर्ट डिरेक्टर खूप मेहनत घेतो। बघा बारीक बारीक गोष्टीवर काम केलेलं असतं, बघू शकता आपण। रेल्वेचा कोच नंबर, एक्सप्रेसचं नाव, बारीक बारीक स्टिकर, आणि हा ट्रेनच्या आतमधला डबा, हे बघा पंखे। जशी शूटिंग असेल ना तसं ते मेंटेन केलं जातं। बघा आतमध्ये ॲडव्हर्टायझिंग वगैरे। हे दुकान पण तुम्ही बघू शकता, इकडे जवळजवळ 7-8 हजाराचा हे माल भरला आहे ओरिजिनल। या मूवीमध्ये एक सुफी सॉन्ग आहे ना, त्याचा सीनची शूटिंग चालू आहे। खूप छान आहे मित्रांनो, हे जे गाणं ऐकायला इतकं छान वाटतं ना, बघा आपण बघू शकता। इथे ज्युनियर आर्टिस्टला बघा, कोणाला TC बनवलंय, कोणाला हमाल बनवलंय। आजच्या दिवसाची पूर्ण शूटिंग ही प्लॅटफॉर्मवरची शूटिंग होती, म्हणून आज सगळ्यात जास्त ज्युनियर आर्टिस्टला बोलवलं आहे। मित्रांनो हा जो मूवी आहे ना, हा उडीसाचा उडिया मूवी आहे। तिकडचे मोठे डिरेक्टर आहेत सुशांत मनी म्हणून, ते हा पिक्चर डिरेक्ट करत आहेत। मित्रांनो पूर्ण 3 तासाचा हा जो पिक्चर आहे ना, हा पूर्ण रेल्वेमधलाच आहे, ट्रेनमधलाच आहे। एक 10-15 वर्षाची स्टोरी दाखवली आहे पूर्ण स्टार्टिंग। जवळजवळ 18 दिवस इथे शूटिंग चालू होतं। हा बघा क्रोमा दिसतो आपल्याला, क्रोमाची प्लेट दिसते समोर। इकडे एक सीन शूट होतोय, बघा आपण। हे समोर आहेत ना, हा समोर जो ब्लॅक शर्टवाला ना, तो हिरो आहे आणि ती हिरोईन आहे, आणि एक चाइल्ड आर्टिस्ट आहे। तो चाइल्ड आर्टिस्ट ह्या हिरोईनचा मुलगा दाखवला आहे। आणि बॅकग्राऊंडला बघा ज्युनियर आर्टिस्ट प्लॅटफॉर्मवरती जशी ये जा असते ना, ती चालू आहे। या मूवीमध्ये मित्रांनो पावसाचा सुद्धा सीन दाखवला होता। बघा आर्टिफिशियल पाऊस आलेला। या मूवीमध्ये पूर्ण आहे ना, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही सीझन दाखवलेत, बघा। हा आर्टिफिशियल पाऊस पाडण्यासाठी ना टँकरचं पाणी मागवतात आणि त्या मशीन्स असतात त्याद्वारे, ते फक्त मूवीमध्येच मशीन यूज करतात पावसासाठी। आणि एकदम हुबेहूब बघा, बघू शकता, एकदम प्रॉपर, म्हणजे खूप डिटेलिंगवर काम करतात। मित्रांनो आपण जी 3 तासाची मूवी पडद्यावर बघतो ना, त्यामध्ये खूप मेहनत असते मित्रांनो। डिरेक्टर, असिस्टंट डिरेक्टर, DOP, स्पॉट बॉय, लाईट मन्स, ज्युनियर आर्टिस्ट, बऱ्याच लोकांची मेहनत याच्यामध्ये असते।
आणि खूप बारीक बारीक असे कामं करतात, खूप डिटेलिंगमध्ये. सगळं डिरेक्टरचं डोकं असतं. डे नाईट या ठिकाणी शूटिंग चालू आहे. सकाळी 9 ते रात्री 9ची शिफ्ट होती. सगळे खूप मेहनत घेत होते यासाठी. बघा ही जी DOP आहे ना, जी कॅमेरामॅन आपल्याला दिसते ना ट्रॉलीवरून, त्याचं नाव फाल्गू आहे. ती पण ओडिसाचीच आहे. प्रॉपर तिने 18 दिवस खूप मेहनत केली. 18 दिवस ती स्वतःच कॅमेरा हँडल करत होती. भले मूवी जरी ओडिसाचा होता ना, तरी सेटवरचं जे वातावरण असतं ना, ते एकदम छान असायचं. सगळे मिळून